सविया पुढच्या बातमीकडे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याचं लोकार्पण झालं। कला मंदिराच्या आवारामध्ये हा पुतळा उभारण्यात आला। नटराज नाट्य कला मंदिराच्या वतीनं पुतळ्याची उभारणी करण्यात आली। अजित पवार यांचा हा पहिला पूर्णाकृती पुतळा आहे। बारामतीमध्ये राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। तर या पुतळ्याचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। बारामतीमधील तिरंगा चौकामध्ये नटराज नाट्यकला मंदिराच्या वतीनं हा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलाय आणि विविध धर्माच्या वतीनं यावेळी मानवंदनाही करण्यात आली। पुतळ्याच्या अनावरणावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो बारामती शहरातील नटराज कला मंदिराच्या समोर आज त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला। आपण पाहू शकताय की या नटराज कला मंदिराच्या समोर जे आहे ते हे 10 फुटी पुतळा उभारण्यात आलेला आहे। कामाचा माणूस अशा पद्धतीचं त्याच्यावरती लिखाण आणि मजकूर देखील लिहिलेला आहे। अर्ध्यात सोडून गेलो याची मला खंत आहे, पण तुमच्या हृदयामध्ये मी कायम जिवंत आहे। विकासाची घोडदौड अविरत चालू राहणार, माझ्या माणसांसाठी मी पुन्हा जन्म घेणार, अशा आशयाचा या ठिकाणी मजकूर देखील आहे। अर्थातच अजित पवार हे कामाचाच माणूस होता अशी त्यांची एक महाराष्ट्रामध्ये ओळख होती। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार, त्याचबरोबर त्यांच्या घरातील इतर सदस्य आणि तमाम बारामतीकर या ठिकाणी आज या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील तरळल्याचं आपण पाहिलं। अशा पद्धतीचा हा जो पुतळा आहे तो एकूण 10 फुटाचा असून ब्रांज या धातूपासून निर्माण केलेला आहे आणि आजपासून या पुतळ्याचं लोकार्पण झाल्यानंतर ही गर्दी जी आहे ते बारामतीकर असतील किंवा महाराष्ट्रातील अनेक जण येऊन या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। आपल्या लाडक्या नेत्याचं या ठिकाणी त्यांना अभिवादन करतायत। कालच त्यांची जयंती या ठिकाणी पार पडलेली आहे। अशा पद्धतीनं जो आहे तो हा पुतळा आणि त्याचबरोबर त्यांच्या छायाचित्राच्या प्रदर्शनाचं देखील आता वरती सुरुवात झालेली आहे। पाहण्यात इथे लोकांना खुलं करण्यात आलेलं आहे। जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती।